फ्रेंड्स, तर बघा विद्यार्थी मित्रहो, की इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या लेक्चर मध्ये आपण शब्दांच्या जाती म्हणजे ज्याला आपण शब्दांच्या जाती का महत्त्वाच्या आहेत तर त्यावरती आपल्या मराठी भाषेची जी गोडी आहे ती गोडी काय होत असते ठरत असते किंवा ती गोडी आपल्याला एखादं वाचन केल्यानंतर आपल्याला निरीक्षणाच्या माध्यमामधून आपण त्या गोडीचा काय करू शकतो आनंद घेऊ शकतो। विद्यार्थी मित्रहो, या भाषांमध्ये व्याकरण नसतं तर विद्यार्थी मित्रो भाषांना तिळमात्र सुद्धा अर्थ राहिला नसता। तर विद्यार्थी मित्रो, क्षणाचाही विलंब न करता आपण आपल्या मुद्द्याला कंटिन्यू करूया। तर बघा की अविकारी शब्दाला आपण काय म्हणत असतो? अविकारी शब्दाला आपण अव्यय असं म्हणत असतो। बघा, तर त्यातले किती अव्ययामध्ये किती प्रकार येतात, किती जाती येतात? 4। कोणकोणत्या? पहिली आहे क्रिया विशेषण अव्यय, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, त्यानंतर उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। तर त्यामधला पहिला जो आपण बघणार आहोत तो म्हणजे क्रिया विशेषण अव्यय। आता क्रिया विशेषण अव्यय व्याख्या काय आहे त्याची? बघा की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ पूर्वी, सदा, हळूहळू, येथे, जपून, टपटप, खचित, खरोखर इत्यादी। म्हणजे काय की क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय आहे तर क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा अविकारीचा शब्द असतो। क्रियापदाबद्दल कशी माहिती सांगायची? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला, बरोबर आहे। बघा, क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय तर व्याख्या त्याची अशी आहे, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ पूर्वी, सदा, हळूहळू, येथे, जपून, टपटप, खचित, खरोखर इत्यादी। आता विद्यार्थी मित्र, क्रिया विशेषण म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा तो शब्द आहे। बघा, पुढचा पॉइंट आहे शब्दयोगी अव्यय, जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ घरापुढे, घरापुढं, ढगामागे, तिच्यासाठी। म्हणजे क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय की क्रियापदाची विशेष माहिती सांगणारा शब्द, क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रिया विशेषण अव्यय असं म्हणत असतो। उदाहरणार्थ बघा, कोणकोण आहेत क्रिया विशेषण अव्यय? पूर्वी, सदा, हळूहळू, येथे, जपून, टपटप, खचित, खरोखर इत्यादी। त्यानंतर शब्दयोगी अव्यय कोणकोणते आहेत? बघा, जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ घरापुढे, ढगामागे, तिच्यासाठी इत्यादी। तुम्हाला कळलं विद्यार्थी मित्र? शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर जे शब्द नामांना आणि सर्वनामांना जोडून येतात, बरोबर, आणि वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवतात त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं। जी उदाहरण काय? घरापुढे, ढगामागे, तिच्यासाठी। तिसरा जो भाग आहे तो आहे उभयान्वयी अव्यय। उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर हे नॉर्मली आपण बेडूक याला बेडकाला आपण काय म्हणतो की उभयचर आहे। उभयचर म्हणजे काय तर तो जमिनीवर सुद्धा राहतो आणि पाण्यात सुद्धा राहतो। म्हणजे काय की दोहोंना जोडणारा। म्हणजे काय असं वाक्य आहे, रमेश आणि गणेश काल अहमदनगरला जाऊन आले। म्हणजे काय की आणि या शब्दामुळे सगळी कमाल झाली। बघा, उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ आणि, व, परंतु, किंवा, म्हणून इत्यादी। म्हणजे उभयान्वयी वाक्याचा अर्थ काय आहे? उभयान्वयी वाक्याचा अर्थ काय आहे तर उभयान्वयी वाक्य म्हणजे उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणे, बरोबर। उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आहे? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ आणि, व, परंतु, किंवा, म्हणून इत्यादी। त्यानंतर चौथा भाग आहे आणि शेवटचं अव्यय आहे अविकारी शब्दामधलं, ते आहे केवल प्रयोगी अव्यय। केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय तर बघा विद्यार्थी मित्र, मी त्याची व्याख्या तुम्हाला सांगतो। केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक अविकारी
अविकारी शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ अरे अरे, शाबास, अरे, बापरे, चट, चूप, हाय इत्यादी। म्हणजे काय की केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय की आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या भावना आहेत या भावना आपल्याला काय करायच्या आहेत व्यक्त करण्यासाठी, बरोबर, आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आपण कुठल्या अव्ययाचा वापर करत असतो तर केवळ प्रयोगी अव्ययाचा वापर करतो। विद्यार्थी मित्र, केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक अविकारी शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ अरे अरे, शाबास, अरे, बापरे, चट, चूप, हाय इत्यादी। तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये मी अविकारी शब्दांमधलं त्याला आपण अव्यय असं म्हणतो आणि अव्ययामध्ये शब्दांच्या किती जातीचा समावेश होतो तर 4 जातींचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तर त्यामध्ये मी क्रियाविशेषण अव्यय, त्याचं उदाहरण शब्दयोगी अव्यय, त्याचं उदाहरण उभयान्वयी अव्यय, त्याचं उदाहरण आणि केवळ प्रयोग अव्यय, त्याचं उदाहरण या लेक्चर मध्ये मी काय केलेलं आहे डिस्कस केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्र बघा, या लेक्चर मध्ये मी काय करतोय इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये आपण त्याचा नेक्स्ट पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहे। धन्यवाद।